देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी, सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तरित्या एक मोठी धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 10,45,000 रुपयांचा प्रतिबंधित हुक्का, तंबाखू आणि सुपारीचा साठा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय दामोदर कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चिचोळकर यांच्या सूचनेनुसार 3 जुलै 2026 रोजी राजुरा पोलीस आणि FDAच्या पथकाने संयुक्त नाकाबंदी केली होती. या दरम्यान एका संशयास्पद स्विफ्ट डिझायर कारची क्रमांक MH34 BR 0358 तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि हुक्का साहित्य आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी प्रसाद विनेश गुंडावर आणि राजेंद्र प्रेमचंद गुप्ता या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 270 पाऊच इगल हुक्का, शिशा तंबाखू, 400 पाऊच ओला हुक्का, शिशा तंबाखू आणि 2,700 युनिट रजनीगंधा सुपारीसह 8 लाख रुपयांची कार असा एकूण 10,45,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 आणि भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपींचा पूर्वेइतिहास तपासला जात असून त्यांच्यावर थेट MCOCA अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस फिर्यादीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत. एन मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे, चंद्रपूर.